लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. निवडणूक विधान परिषदेची असली तरी रणनीती आणि डावपेच सुरू झाल्याचं दिसतंय. विशेषतः ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेनंतर आता भाजपनं ही खेळी केली आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडी नेमकी कुणासोबत जाऊ शकते याकडे लक्ष असेल. पाहूया. ठाण्यात भाजपनं शिंदेच्या शिवसेनेच्या खेळीला धक्का देण्याची तयारी केल्याचं दिसतंय. शिंदेच्या शिवसेनेकडून बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना तिकीट देण्याच्या हालचाली सुरू केल्या. 2 दिवसांआधीच शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र फाटक यांनी बवियाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. आता भाजपचे खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीच्या राजीव पाटील यांची भेट घेतली. राजीव पाटील हे वसई विरारचे बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर आहेत. म्हणजेच बहुजन विकास आघाडीला सोबत घेण्यासाठी भाजपचेही प्रयत्न सुरू झालेत. आणि राजन नाईक यांनीही राजकारणात काहीही घडू शकतं असं सूचक वक्तव्य केलंय. तर राजीव पाटील यांनीही सकारात्मकता दर्शवली आहे. तालुक्याची, पालघर जिल्ह्याची विकास कसा प्रकारे व्हावा, रेल्वेचे प्रश्न असतील, केंद्राचे प्रश्न असतील, असे महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जे एक अनुभवी नेते आहेत. तेव्हा त्यांच्याशी सदिच्छा भेट आम्ही काल घेतली. हा योगायोग केवळ आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीच्याच वेळी हे सगळी भेट झाली. हे केवळ योगायोग आहे. त्यामुळे आणि राजकारणात तुम्हाला माहिती आहे काहीही घडू शकतं हे तुम्ही सांगता नेहमी. त्यामुळे आमची कालची भेट ही सदिच्छा भेट होती. राजकीय चर्चा निश्चितपणे जिल्ह्याच्या ह्याच्या राजकारणी संदर्भात झाली, कशा प्रकारे विकासाचीही चर्चा झाली. त्यामुळे ही कालची भेटी मी पुन्हा एकदा सांगेन की आमची सदिच्छा भेट होती. बघा, मी असा कुठलाही विचार केलेला नाही आहे, पण अशा प्रकारच्या तिकिटाला मी नक्कीच अनुकूल किंवा मी लायक आहे असं मी समजेल, लायक आहे मी असं समजेल. पण अशी कुठलीही बीजेपीची किंवा एकनाथ शिंदे साहेबांची कुठलीही माझी चर्चा झालेली नाही. त्यामुळे ठाण्याच्या विधान परिषदेच्या जागेवरूनही सस्पेन्स वाढलाय. ठाणे विधान परिषदेच्या जागेसाठी महापालिका आणि नगर परिषद सदस्यांचा विचार केला तर भाजप पुढे आहे. भाजपचे 444 सदस्य आहेत, तर शिंदेच्या शिवसेनेकडे 346 मतं आहेत. पण बहुजन विकास आघाडीच्या 71 नगरसेवकांना महत्त्व प्राप्त झालंय. आणि बहुजन विकास आघाडीनं शिंदेच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी केली तर ठाण्याचं भविष्याचं राजकारणही बदलेल. मात्र आता भाजपनंही बवियाच्याच राजीव पाटील यांच्याशी चर्चा करून डाव टाकल्याचं दिसतंय. इकडे जागा वाटपावरून महायुतीचा अंतिम तोडगाही निघालेला नाही. महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना. फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे. त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल. महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल. बघा, शिंदेना दाबण्याचा प्रयत्न होतोय हा तुमचा जो स्टेटमेंट आहे. शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. या सरकारमध्ये शिंदे आधीच गुदमरलेले आहेत. मुख्यमंत्री जे सांगतायत शिंदे माझे मित्र आहेत, शिंदे माझे सहकारी आहेत, शिंदे आमचे नेते आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांना ओळखतात त्यांना फडणवीसांचे संकेत व्यवस्थित कळतात. कळलं? त्याच्यामुळे भविष्यात जे काय घडणार आहे त्याची ही नांदी आहे, इतकंच मी सांगतो. म्हणूनच जी जमवाजमव सुरू आहे. भाजप शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा देण्याच्या तयारीत आहे, पण शिवसेनेकडून 7 जागांची मागणी आहे. रामदास आठवले यांनीही रिपाईसाठी 1 जागेची मागणी केली आहे. महायुती असा विचार करण्यात आला, पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा महत्व कमी झालेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा सहभाग मिळत नाही. तर एखादा मंत्री आमचा असायला पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेची तयारी केली पाहिजे. आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेची तयारी केली पाहिजे. तर हे पॉलिटिकल पक्ष आमचा उभा राहत नाहीये. तर बीजेपीच्या कोट्यातून ती मिळाली पाहिजे. त्याप्रमाणे आमचा प्रयत्न आहे. आम्हाला देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे महामंडळ होती आणि एक MLC आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक होती. अर्ज दाखल करण्यासाठी 3 दिवसच शिल्लक आहेत.
पण अद्याप नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुण्याच्या जागेवरूनही तिढा सुटलेला नाही. गणेश थोरातसह विजय गायकवाड, TV9 मराठी, ठाणे. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.